दरम्यान ठाकरेंच्या वतीनं युक्तिवाद करताना कपिल सिब्बलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर जोरदार ताशेरे ओढलेत। केवळ बहुमताच्या आधारावर बंडखोरांचा गट म्हणजे मूळ शिवसेना असा चुकीचा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढल्याचा घणाघात सिब्बलांनी केलाय। त्यानंतर काल नार्वेकरांवरून जोरदार राजकारण रंगलंय। संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे। विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे, ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहे ना। त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे। तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत। विद्यमानातली फूट ही पक्षातली फूट समजून मानून निर्णय विकला, पक्ष विकला, हे बौद्धिक नक्षलवादी। आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी। संजय राऊत, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार होतात, परंतु आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार तुम्हाला झेपत नाहीत। तुम्ही आता काँग्रेसचे वैचारिक वारसदार झालात, तुम्ही आता समाजवादी पार्टीचे वैचारिक वारसदार झालात। त्यामुळं राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय दिला आहे आणि राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय। आणि उद्धवजी ठाकरे यांच्या हातामध्ये काय उरलंय तर फक्त काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा झेंडा, एवढंच आता उद्धवजी आणि संजय राऊतांच्या हातामध्ये हे ते गेले 4.5 वर्ष म्हणतात आणि मी त्याच्यावर जबाबदारीनं सांगतोय की ते संजय राऊत साहेब रोज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेतात, म्हणून UBTचं अस्तित्व आहे महाराष्ट्राला, तुम्हाला मला पत्रकारांना जाणवतं।